पुण्यामध्ये सध्या पालखी दाखल झालेली आहे आणि आपण त्याच संदर्भातली ही थेट दृश्य सध्या पाहूया। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी देखील आहेत। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यामध्ये दाखल झाल्याची ही लाईव्ह दृश्य। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। अमोल, माऊलींची पालखी सुद्धा पुण्यात दाखल झालेली आहे, मोठी गर्दी आहे पालखीचं दर्शन घेण्यासाठी। अमोल, काय नेमकी माहिती? अजिंक्य, ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या उत्साहामध्ये आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुणेकरांनी स्वागत केलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत हे सगळे वारकरी आहेत ते आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि दुसरीकडे माऊलींचा रथ आहे तो सुद्धा आता पुण्यामध्ये दाखल झालेला आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। जवळपास आता 7 वाजत आलेले आहेत आणि बरोबर संगमवाडीच्या चौकाच्या अगदी काही अंतरापुढे आता माऊलींची पालखी ही पुणे शहरामध्ये दाखल झालेली आहे। महानगरपालिकेच्या वतीनं माऊलींचं स्वागतही या ठिकाणी करण्यात येत आहे। दुसरीकडे आपण पाहिलं की लाखो वारकरी या ठिकाणी आता पुणे शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। आज माऊलींची पालखी आता इथून पुढे गेल्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरून ती डेक्कनला जाईल आणि त्यानंतर भवानी पेठ इथलं जे विठोबा मंदिर आहे या मंदिरामध्ये आज माऊलींची पालखी ही विराजमान असणार आहे।